नमस्कार, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते. त्याच्यानंतर व्हिडिओ कसं वाटला ते नक्की मला कमेंट करा आणि त्याचबरोबर नवीन जर व्हिडिओ पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. चला तर मग ह्या ब्लाऊजची मापं घेत मी कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज ची कटिंग केलं आहे ते सगळी इथं सविस्तर सांगितणार आहे. तर इथं 4 टक्स ब्लाऊज आहे. मापाला 4 टक्स ब्लाऊज दिलं आहे. आता आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर सर्वात आधी पूर्ण उंची बघते मी. इथं पूर्ण उंची आहे 13. तयार उंची आहे इथं 13. तर ह्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 इंचवर टाकणार आहे. कारण वरच्या बाजूला शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच स्टिचिंगला पाहिजे. त्यामुळं आपण मागच्या प्रत्येक ब्लाऊजला 1 इंच उंचीमध्ये वाढून घ्यायचा असतो. तर चला इथं न्यूजपेपरमध्ये मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे त्यामुळं इथं कटिंग पेपरवर कटिंग करून दाखवते. घरच्या घरी बसून तुम्हाला सुद्धा कटिंग करता येते. तर चला इथं सर्वात अगोदर व्यवस्थित फोल्ड बाजू माझ्याकडे घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी उंची टाकले 14 इंच. तयार आहे आपली 13. तर 1 इंच ॲड करून इथं 14वर उंची टाकून घेतलं. इथं सरळ रेष आखून घेतलं मी. आता आपल्याला वरच्या बाजूला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर इथं गळा खोलच्या अनुसार शोल्डर टाकून घेते मी. इथं गळा आपला 10 इंचचा आहे त्यामुळं इथं आपल्याला शोल्डर कमीत कमी ठेवायचा असतो. त्यामुळं मी इथं 5 इंच घेतलं शोल्डर. त्याच्यानंतर आर्महोलसाठी मी 5.5 वर खूण केलं. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पण वर खाली दोन्ही बाजूला पण 5-5च इंच यायला हवे ते इथं चेक करून घेतलं. आणि इथं सुद्धा सरळ रेष आखून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला इथं आर्महोल झालं, शोल्डर झालं. त्याच्यानंतर आपल्याला इथं छातीचा माप टाकून घ्यायचा असतो. तर इथं छातीचं माप किती आहे ते बघून घेतलं. तर 8.5 आहे. 8.5 इथं टाकून घेते मी. 34 साईजचा माप आहे. तर त्याच्या पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे, शिलाई मार्जिन म्हणून. इथं 1 इंच आणि 1.25 इंच घेतलं आर्महोलचं राऊंड द्यायसाठी म्हणून. कोपऱ्यात इथं 1 इंच आणि 1.25 घेतला आणि अशा प्रमाणाने इथं आखून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आर्महोल अशा पद्धतीने जर तुम्ही आर्महोलचं शेप देऊन घेतलं तर अजिबात चून येणार नाही. तुम्ही नक्की ट्राय करा. हे झाल्यावर मी खालचं कमरेचं घेर मोजून घेते आणि त्याचा चौथा भाग इथं टाकून घेते. चौथा भाग पुढं 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन मागच्या डाससाठी. त्याच्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. शिलाई मार्जिन हे आपल्याला 1.5-2 अशा पद्धतीने शिलाई मार्जिन घ्यायचा असतो. 1.5 ते 2 इंच घ्यायचा असतो शिलाई मार्जिन. तर ही आपली शिलाई मार्जिन आहे. एक्स्ट्रा इथं तुम्हाला आखून दाखवते मी असं, कारण शिलाई मार्जिन सोडलंच नाही म्हणून कमेंट येते. त्यामुळं मी इथं अशा पद्धतीने इथं तुम्हाला दाखवते. तर ही झाली आपली एक्स्ट्रा मार्जिन किंवा शिलाई मार्जिन. आता ही 1.5 इंचची आहे. तुम्ही हवे असले तर 2 इंच पण सोडू शकता इथं. तर गळा रुंदी मी 2 इंच घेते.
मागचा गळा जास्त डीप असला तर मी 2च इंच ठेवते गळा रुंदी आणि खालच्या बाजूला आपल्याला डीप हवे असले किती हवे आहे बघून ती ठेवून घ्यायचा असतो. तर 7 इंच पुढचा गळा आहे आणि 2.5 इंच मी खालच्या बाजूला घेतलं, तुम्ही बघू शकता इथं. आणि इथं रेष आखून घेते, इथं गोलाकार देऊन घेते. आता इथं एकदा लिहून दाखवते मी. 5.5 आर्मोल घेतलेला आहे आणि इथं 1 इंच आणि इथं 1 आणि 2 रेषा 1.25 म्हणजे 1 आणि 2 पॉईंट असतो. 1 आणि 2 पॉईंट ही 1 आणि पुढं 1.25 आणि इथं 2.5 घेतलेला आहे 2 आणि इथं अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलंय. गळा खोल 7 इंचाचा आहे पुढचा आणि इथं गळा रुंदी मी 2 घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. इथं 2 इंच घेतलं आहे. खालच्या बाजूला 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेलं आहे खालच्या बाजूला. तुम्ही असलं तर 3 पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 3पर्यंत पुढचा गळासुद्धा घेऊ शकता. तर 5 इंच शोल्डर आहे, शोल्डर इथं लिहून दाखवते. तर कमरेचं सुद्धा इथं सांगते. कमरेचा चौथा भाग 6 आणि त्याच्या पुढे 1 इंच डाससाठी मागच्या आणि त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिंग अशा पद्धतीने इथं घेतलेलं आहे. हे सुद्धा एक्स्ट्रा मार्जिंग आणि इथून इथं चेस्टचा माप 8.5 इंच. तर सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने इथं. आणि आपल्याला इथं क्रॉसपट्टी आणि इथं कटोरीचं माप टाकायचं आहे आता. तर ते सुद्धा टाकून घेते मी. क्रॉसपट्टीला आता 2 इंच मी दोन्ही बाजूला टाकून घेते आणि सरळ रेष आखून घेते अगोदर. त्याच्यानंतर मी शेप देऊन घेणार आहे क्रॉसपट्टीची किंवा बेल्ट पट्टीसुद्धा म्हणू शकतो आपण. तर इथं 2.25 घेतलं आणि इथं आकार देऊन घेते अशा पद्धतीने. इथं आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथं कटोरीचा माप टाकायचा आहे. तर 34चा ब्लाऊजसाठी मी 4.25ची कटोरी घेते. इथं तुम्ही बघू शकता 4.25 किंवा 4.5 पर्यंत घेऊ शकता. 4.5 ते 4.25 किंवा 5 तरी घेतलं तर हेवी चेस्ट असलं तर 5 तरी घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने इथं 2, 2.25 किंवा 2.5 अशा पद्धतीने 3 मार्क केलं. ह्या गळ्याच्या बाजूला 1.25 घेतलं आणि खालच्या बाजूला मी 4.25 घेतला आणि इथं गोल आकार देऊन घेते कटोरीची. तर इथं तुम्ही बघू शकता कटोरीचं आखून झालेले आहे. इथं मार्क कटोरीचं मार्क पण झालेलं आहे. तर खूप सुंदर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी खूप सावकाश पद्धतीने सांगितलेलं आहे. 4.5 किंवा 4.25ची तुम्ही इथं कटोरी घेऊ शकता 34 साईजसाठी म्हणून. आणि इथून इथं मी 1.25 घेतलेला आहे. 1.25 आणि आर्मोलपाशी 2.25 वरती गोलाकार आलेलं आहे माझं कटोरीचं. तर चला इथं आखून झालेलं आहे. आता कटिंग करून घेते मी. मागची बाजू आणि पुढची बाजू एकदाच इथं कटिंग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथं आखून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं मागच्या बाजूचा आर्मोल कटिंग करून घेते असं. तर इथं मध्यापासून कटिंग करून घेते कारण मागचा आणि पुढचा दोन्ही भागसुद्धा इथं एकदाच कटिंग होतील. इथं तुम्ही बघू शकता ही मागच्या बाजूचं आणि ही फ्रंटच्या बाजूचं इथं कटिंग करून घेणार आहे. आणि फ्रंटच्या बाजूचं नेहमी कटिंग करतेवेळी क्रॉसपट्टी वाढून घ्यायचा असतो, ते मी पुढं सांगणच तुम्हाला. तर इथं गळा कटिंग करून घेते आणि त्याचबरोबर कटोरीसुद्धा इथं कटिंग करून घेते. खूप सुंदर इथं सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा. तर इथं आर्मोलचं शेप पण कटिंग करून घेते पुढच्या बाजूचं. तर कटोरीसुद्धा कशा पद्धतीने वाढून घ्यायचं ते सुद्धा इथं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. तर चला इथं क्रॉसपट्टीचं दाखवते तुम्हाला. इथं 1 इंच खालच्या बाजूनं अशा पद्धतीने वाढून घ्यायचं, कारण शिलाईसाठी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अर्धा इंच
शिलाई मार्जिंग हवे आहे, त्यामुळे इथं 1 इंच वाढून घ्यायचं कपड्यावर कटिंग करून घेताना. तर चला इथं मागच्या बाजूचा गळा रुंद्याने गळ्याची खोल टाकून इथं आपल्याला मागच्या बाजूचा कंप्लीट करून घेणार आहे मी सर्वात आधी. तर मी डायरेक्ट खालच्या बाजूला पट्टी किती आहे बघते आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करते. खालच्या बाजूला अर्धा इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच. त्याच्यानंतर गळा रुंदी टाकून घेते. गळा रुंदी तुमच्या आवडीप्रमाणाने इथं तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता. इथं अशा पद्धतीने आखून घेऊन गळ्याची रुंदी मी वरच्या बाजूला 2 इंच घेतले, खालच्या बाजूला 2.5 इंच घेतलं. 2.5, 3, 3.5 पर्यंत घेऊ शकता खालच्या बाजूला, किंवा तुम्हाला जास्त डीप पाहिजे म्हटलं 4सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने. तर इथं कमरेच्या चौथा भागामध्ये इथं दुसरा भाग केला आणि इथं टक्सचा पॉईंट टाकून घेते. अशा पद्धतीने मी मागचा टक्स टाकून घेते. अर्धा इंच इथं कवर करून घेते. इथं तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला पण अर्धा इंच करून इथं टक्स आखून झालेलं आहे. तर चला इथं मागच्या बाजूचं कटिंग झालेलं आहे पूर्ण. तर आता स्लीवची पण कटिंग दाखवते तुम्हाला. तर पूर्ण उंची किती आहे स्लीवची, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घेते. तर 4 इंचची स्लीव तयार बाह्य आहे, त्यामुळं मी इथं 1 इंच ॲड करून घेऊन 5 इंचवर घेते उंची. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदी घ्यायचा असते. छातीचा चौथा भाग इथं बाहीची रुंदी घ्यायचा असतो. तुम्ही इथं बघू शकता 8.5 इंच घेतलेला आहे मी. तर आखून घेते लाईन. त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा तेवढंच घेतलेलं आहे मी. इथं चौकोन बॉक्स करून घेते सर्वात अगोदर. त्याच्यानंतर इथं 2.5 इंच उतरून घेतलं मी खालच्या बाजूला आणि 1.5 इंच आतमध्ये शिलाई मार्जिंगसुद्धा ह्याच्यामध्येच येते 8.5. म्हणजे छातीचा चौथा भाग घेतला तर इथं शिलाई मार्जिंगसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज लागत नाही. नक्की तुम्ही अशा पद्धतीने स्लीव्ज कटिंग करून बघा. स्लीवची उंची कशा पद्धतीने घ्यायचं ते तर माहिती असते, पण रुंदी कुणाला माहिती राहत नाही. रुंदी आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून नक्की तुम्ही कटिंग करून बघा. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट बाही बसते. तर इथं बाहीचं सुद्धा आखून झालेलं आहे, तर कटिंग करून घेते. स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने मी सांगितलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. तर इथं झालेलं आहे. पुढच्या मुंड्याचं सुद्धा इथं कटिंग करून घेतलेलं आहे मी बाहीचं. तर चला इथं आता कटोरी कशी पद्धतीने वाढून घेते ते सुद्धा इथं दाखवून देते. तर त्यासाठी मला इथं दुसरा पेपर घ्यायचा असतो. तर इथं दुसरा पेपर घेऊन इथं कटिंग दाखवते मी कटोरीची. कटोरी कोणीसुद्धा असं जास्त कशा पद्धतीने वाढून घ्यायचं ते तुम्हाला कोणी सांगितणार नाही, त्यामुळे इथं व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. त्यासाठी इथं दुसरा पेपर घेतलेला आहे कटोरी कशा पद्धतीने. आणि एकदम अशा जर माझ्या जर तुम्ही पद्धतीने कटोरी कटिंग केला तर एकदम परफेक्ट कटोरी बसते. नक्की ट्राय करा. तर तिरकमध्येच इथं ठेवून घेते. ही जी आलेली पहिलाची कटोरी आहे ती इथं तिरकी ठेवून घेतलं. त्याच्यानंतर सर्वात अगोदर खालच्या कड्यानं थोडीशी इथं मी कमी करून घेते कटोरी. इथं तुम्ही बघू शकता अर्धे किंवा पाव इंच म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर जशी हाय तशी इथं आखून घेते पेनेने. त्याच्यानंतर कुठं कुठं किती किती वाढून घ्यायचं ते सुद्धा सांगते. नक्की तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. त्याचबरोबर नवीन जर व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका. चला तर मग इथं आता ह्या बाजूला 1.5 इंच, ह्या बाजूला 1.5 इंच घेते मी वाढून. तर इथं खूप छोटा साईज आहे, त्यामुळं मी 1.25 इंच घेते. 1.25 इंच इकडं, 1.25 इंच तिकडं घेतलं.
दोन्ही बाजूला पण. आणि त्याच्यानंतर असं इथं टेप ठेवून बघायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायचं इथं जास्त कमी झाल्यावर. त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच घेतलं आणि ती सव्वा एक इंचाचं पॉईंट इथं जुळून घ्यायचा असतो अशा पद्धतीने. तर खूप सुंदर असे कटोरी तयार होईल इथं. नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तर वरच्या बाजूला 1.5 इंच खालच्या बाजूला 1.5 इंच घेते इथं टक्स पॉईंटसाठी म्हणून. बरोबर मध्य पॉईंट काढते सर्वात आधी. त्याच्यानंतर वरच्या बाजूला 1.5 खालच्या बाजूला 1.5 घेतलेलं असं जुळवून घेते. हे सुद्धा इथं जुळवून घ्यायचं. त्याच्या अगोदर इथं मोजून बघते, बरोबर 4ला 1 रेष कमी आहे. दोन्ही बाजूला पण तेवढंच यायला पाहिजे. तर इथं बरोबर आलेलं आहे. तर इथं मी जुळवून घेते दोन्ही पॉईंट पण. आता इथं परफेक्ट कटोरी आखून झालेली आहे. तर 1.5 इंच सव्वा 1 इंच इकडं सव्वा 1 इंच इकडं घेते. टक्स पॉईंट आपल्याला किती घेतलेलं असतं तेवढंच इथं टक्स पॉईंट धरायचा असतो अशा पद्धतीने. तर 1.5 घेतलेलं असलं तर इथं 1.5 दोन्ही बाजूला पण घ्यायचा असतो किंवा 1 घ्यायचं असलं तरी तर घ्यायचा असतो. तर ही कटोरी आता फेकून देते, काही कामाची नाही. तर चला इथं कटिंग करून घेते. आखून झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कटोरीची. तर इथं कटोरीची कटिंग झालेली आहे. 4.5ची कटोरी कटिंग झालेली आहे. तर इथं एकदा बघायचं अशा पद्धतीने जास्त यायला पाहिजे तरच कटोरी एकदम परफेक्टमध्ये बसणार आहे जोडताना. अशा पद्धतीने जोडत जायला पाहिजे. तर खूप सुंदर अशी परफेक्ट कटोरी बसेल. नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टीला खालच्या बाजूनं वाढून घ्यायचा असतो 1 इंच आणि अशा पद्धतीने टक्स धरायचा असतो. अशा पद्धतीने टक्स पॉईंट धरायचा असतो. तर चला मी कटोरीचं पेपर कटिंग इथं पूर्ण कटिंग करून दाखवलेलं आहे. तर 34 साईजची कटोरीची कटिंग इथं पूर्णपणे दाखवलेलं आहे. व्हिडिओ बघितलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका. तर 34 साईजचं पेपर कटिंग पूर्ण कटिंग दाखवलेलं आहे. 4 टक्सच्या ब्लाऊजवर कशा पद्धतीने कटिंग केलं आहे. चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओ